कृष्ण हरि। अनंत माझे अपराध देवा, घालोनी पोटी पदी ठाव द्यावा। कृपे वाचुनी जन्म हा व्यर्थाता, नमस्कार साष्टांग स्वामी समर्था। जय जय राम राम कृष्ण हरि, जय जय राम राम कृष्ण हरि, जय जय राम राम कृष्ण हरि। राजा राम राम कृष्ण हरि, राजा राम राम कृष्ण हरि, जय जय राम राम कृष्ण हरि, जय जय राम राम कृष्ण हरि, जय जय राम राम कृष्ण हरि। सावळे राम राम कृष्ण हरि, सावळे राम राम कृष्ण हरि। सावळे राम कृष्ण हरि, सावळे राम राम कृष्ण हरि, सावळे राम राम कृष्ण हरि। गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी, जय जय राम राम कृष्ण हरि, जय जय राम राम कृष्ण हरि, जय जय राम राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि। ऐसे झालो ब्रह्मज्ञानी, ब्रह्मा बोलावुनी वेगळे, ब्रह्मा बोलावुनी वेगळेची, ब्रह्मा बोलावुनी वेगळे। बोलू ऐसे ब्रह्मा बोलावुनी
नको बोलू ऐसे झालो ब्रह्मज्ञानी नको बोलू ऐसे झालो ब्रह्मज्ञानी ब्रह्मा बोला ब्रह्मा बोलावणी वेदरेची ब्रह्मा बोलावणी ब्रह्मा बोलावणी झोपलो मी म्हणे आशेची तू जागा झोपलो मी म्हणे आशेची तू जागा आशेची तो जागा कळ आले लोका आपे आप कळ आले लोका आपे आप झालो ब्रह्मज्ञानी ब्रह्मा ब्रह्मा झालो म्हणे मुखा तोची तो बोलका झालो म्हणे मुका तोची तो बोलका रस्ता मी चुकलो सांगू मी काय करू आई तू झाले करू प्राणात बसलो रस्ता मी चुकलो सांगू मी झालो म्हणे मुका तोची तो बोल झालो म्हणे कळ आले लोका आप आप कळ आले लोका आप ब्रह्मा बोलावणी ब्रह्मा बोलावणी
तयानुणा आम्ही झालो म्हणे त्याची तयानुणा आम्ही आम्ही झालो म्हणे त्याची तयानुणा आम्ही झालो म्हणे त्याची तयानुणा मौनतेची खुणा स्वामी माने मौनतेची खुणा स्वामी माने लोकाचार चालवेला
केला संसाराचा धंदा, सुखासाठी केला संसाराचा धंदा, सुखासाठी केला संसाराचा धंदा, सुखासाठी केला संसाराचा धंदा. सुखासाठी केला संसाराचा धंदा, भोगिलिया पादा नाना परे जलमोनिया पाय साधिले स्वयेता, जलमोनिया पाय साधिले स्वयेता, जलमोनिया पाय साधिले स्वयेता. केलिया स्वामी म्हणे तरे सरेची नहाव, स्वामी म्हणे तरे सरेची नहाव, स्वामी म्हणे तरी सरेची नहाव, स्वामी म्हणे तरी सरेची नहाव. स्वामी म्हणे स्वामी म्हणे तरे सरेची नहावा, स्वामी म्हणे तरे सरेची नहावा. आठवेना देव पामराते, आठवेना देव पामराते,
सर्वांगी शिवाजी पोटे. नांदती सदोदित जेथे मम गुरुदेव, जेथे मम गुरुदेव या कोकणात हे सुंदर पावस गाव, या कोकणात हे सुंदर पावस गाव. नांदती सदोदित जेथे मम गुरुदेव, जेथे मम गुरुदेव या कोकणात हे सुंदर पावस गाव, या कोकणात हे सुंदर पावस गाव. आसे तू हिमाचल रूपी भारत माता, आसे तू हिमाचल रूपी भारत माता. प्रसवली आजवर असंख्य सज्जन संता, प्रसवली आजवर असंख्य सज्जन संता. कोकणी निपजले शूरवीर भूदेव,
भूदेव या कोकणात हे सुंदर पावस गाव, या कोकणात हे सुंदर पावस गाव. अति अरुंद परिहा विस्तृत कोकण प्रांत, अति अरुंद परिहा विस्तृत कोकण प्रांत. मती सूक्ष्म कर्तुकी विशाल जणू दावीत, मती सूक्ष्म कर्तुकी विशाल जणू दावीत. झुंजला पेशवा कुठला मूळ प्रभाव, मृदु हृदय येथले सडे तोड परिवाणी. वरी कठीण नारळ आत्मधुरसे पाणी. मृदु हृदय येथले सडे तोड परिवाणी. वरी कठीण नारळ आत्मधुरसे पाणी. घाटावर नुमजे इथला सहज स्वभाव, स्वभाव या कोकणात हे सुंदर पावस गाव, या कोकणात हे सुंदर पावस गाव. हा विशाल सागर सखा अपर प्रांताचा, हा विशाल सागर सखा अपर प्रांताचा. सौंदर्य उधळितो इथे हस्त देवाचा, सौंदर्य उधळितो इथे हस्त देवाचा. गुरुग्रामी विलसे वनशोभा नव लाव, कोकणात शहरे अल्प बहुतशी खेडी. ग्रामीण जीवनी माणुसकीची गोडी. कोकणात शहरे अल्प बहुतशी खेडी. ग्रामीण जीवनी माणुसकीची गोडी. धन प्राण हरण हे नाही तेथे नाव, नाव या कोकणात हे सुंदर पावस गाव, या कोकणात हे सुंदर पावस गाव. चौफेर टेकड्या हिरवे संपुट भासे. त्या माझी पावस देव रूप हे बैसे, त्या माझी पावस देव रूप हे बैसे. ऋषी आश्रम जणुती घरे भासती सर्व, नारळी पोफळी नयन मनोहर बागा. व्यापिती कर्दळी केळी उरली जागा. नारळी पोफळी नयन मनोहर बागा. व्यापिती कर्दळी केळी उरली जागा. आंब्यांचे इथल्या जगी गाजते नाव, नाव या कोकणात हे सुंदर पावस गाव, या कोकणात हे सुंदर पावस गाव. या अशा कोकणी ऐसे पावस क्षेत्र, या अशा कोकणी ऐसे पावस क्षेत्र. वेधून घेतसे सहस्त्रकांचे नेत्र, वेधून घेतसे सहस्त्रकांचे नेत्र. त्या स्थळी बैसला मूर्तची सोहम भाव, भाव या कोकणात हे सुंदर पावस गाव, या कोकणात हे सुंदर पावस गाव.
नांदती सदोदित जेथे मम गुरुदेव, जेथे मम गुरुदेव, या कोकणात हे सुंदर पावस गाव, या कोकणात हे सुंदर पावस गाव, या कोकणात हे सुंदर पावस गाव. आनंदाच्या अश्रूनी भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली, आज अयोध्या सजली सजली, श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली, आज अयोध्या सजली सजली. गुढ्या पताका तोरण साजे, गुढ्या पताका तोरण साजे, रूपे घेती अवयव माझे, रूपे घेती अवयव माझे, अभंग नौबत कंठामधुनी दाही दिशा गाजली, आज अयोध्या सजली सजली, आज अयोध्या सजली सजली. पंचप्राण हे लावून ज्योती, पंचप्राण हे लावून ज्योती, सर्वांगानी करीन आरती, सर्वांगानी करीन आरती, भक्तिभाव ही टाळ मंदिरी, भक्तिभाव ही टाळ मंदिरी, तालावर वाजली, आज अयोध्या सजली सजली, आज अयोध्या सजली सजली. सर्वस्वाच्या नैवेद्याने, सर्वस्वाच्या नैवेद्याने, एक रूप हो दोन जीवने, एक रूप हो दोन जीवने, तुझ्या कृपेची अमृतवेली, अमृतवेली मनोमनी रुजली, आज अयोध्या सजली सजली, आज अयोध्या सजली सजली, श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली, आज अयोध्या सजली सजली, आज अयोध्या सजली सजली. धन्यवाद. धन्यवाद. एका मिनिट. आपणा सर्वांना माहिती आहे की आपण स्वामींचा उत्सव गेली अनेक अनेक वर्ष करतोय. कोल्हापूर, सांगली, वेंगुर्ला अशा ठिकठिकाणाहून दिंड्या येत आहेत. यंदा आम्ही आमच्या गावकऱ्यांची जेव्हा मीटिंग घेतली होती ते पावसला उत्सवाच्या निमित्ताने, तेव्हा
इथल्या गावकऱ्यांनी सुद्धा आणि जवळच्या पंचक्रोशीतील गावातले लोकांनी दिंडी आणायचा उत्साह दाखवला. स्वामींचा उत्सव आहे, आम्ही पण दिंड्या आणतो. तर त्यांचा उत्साह बघून संस्थेने त्या दिंड्या आणण्यासाठी सगळ्यांना परवानगी दिली आणि एक थोडीशी चुणूक यावी, स्पर्धा यावी या हेतूने नंबर लावले होते दिंड्यांचे. या खेपेला 5च दिंड्या सहभागी झाल्या. पुढल्या वर्षी आमचे असा अपेक्षा आहे की 15-20 दिंड्या तरी सहभागी होतील. आपणास माहिती आहे की दिंडीत भजन करणं जरा अवघड असतं. एका ठिकाणी बसून भजन व्यवस्थित होतं, करता येतं, पण दिंडीत भजन करणं हे आपल्याला ज्ञानोबा तुकारामाच्या दिंड्या निघतात ना, म्हणजे तिकडे घाटावर ते लोक अतिउत्साहात दिंड्यात भजन करतात. पण आपल्याकडे ती प्रथा नाही आहे अजून तेवढी, कारण आपण बसूनच भजनं करणारे आहोत. पण यंदा ते आम्ही एक वेगळी प्रथा पाडली आहे. बघूया, याला स्वामीच यश देतील. जवळच्या 15-20 खेळातनं 20-25 दिंड्या याव्यात ही अपेक्षा. त्यातल्या ज्या आज दिंड्या आलेल्या तिथे त्यांचं कौतुक करायचं म्हणून आज आम्ही इथे त्या दिंडी प्रमुखांना वर बोलावतो आहे आणि त्यांना काहीतरी कौतुकाचं प्रसाद भेट म्हणून स्वामींची देतो आहे. तर गोडबोले साहेब तुम्ही वाचा नावं, म्हणजे मी त्यांना देतो, प्रसाद देतो स्वामींचा. आता तुम्ही ते काय बदलत आहे सगळे. हां, श्रीराम मंदिर दिंडी रत्नागिरी. आलेत का एकमुखी दत्त? ते मगाशी नव्हते, ते आलेत का? भिडे वठार प्रथम क्रमांक. आदिनाथ वारकरी सांप्रदायिक मंडळ गव्हाणे. आदिनाथ वारकरी सांप्रदायिक मंडळ गव्हाणे प्रथम क्रमांक. आणि लांजा का त्यांना
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो श्री राजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी अनंत कंद जगदारविंद तेल्या पातला श्री आनंद म्हणून वंदितो माझा स्वरूपानंद। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय हरि जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि 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 हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि लोचनी रूप पाहता लोचनी 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 लोचनी रूप पाहता लोचनी
झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा
ऐसा गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव काय वानू गुरु तोची देव ऐसा गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव काय वानू गुरु तोची देव ऐसा गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव काय वानू तुझी ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती देई पराशांती भाविकाते तुझी ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती देई पराशांती भाविकाते गुरु तोची देव ऐसा गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव काय वानू भक्ती भावे जाता तयासी शरण होते ओळख स्वरूपाची भक्ती भावे जाता तयासी शरण होते ओळखन स्वरूपाची गुरु तोची देव ऐसा गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव काय वानू स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाऊले भले आकारले परब्रह्म स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाऊले भले आकारले परब्रह्म गुरु तोची देव ऐसा गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव काय वानू विनायक टोपी घे विनायक ही पाहिजे ही घ्या त्यापेक्षा वाचतो जय शंभुने 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 धरिले मानसी त्याची उपदेशिले गिरिजेशी त्याची उपदेशिले गिरिजेशी त्याची उपदेशिले गिरिजेशी जय शंभूने धरिले मानसी जय शंभूने धरिले मानसी त्याची उपदेशी त्याची उपदेशी नाम
वैकुंठवासी राहतो तयारा आणि पत्राचा मजकूर वाचून पाहिला भक्त संकटी धावून आला हे वेळी वाकडी सेवा माझी मान्य करून प्रभू घेशील काय आणि अज्ञान मोडा बालक म्हणून हात मस्तकी धरशील काय तुझे भजन कसे करावे अरे ठाऊक मजना नाही आणि तुझे भजन तूच करून घे कलावान मी नाही अरे कोणी मानू नका यात आमचे काय भगवंताची सर्व लेकरे एक पिता एक माय मन मन दत्त दर्शनला जायचं आता लगेच काय लगेच दत्त दर्शनला जायचं आणि आनंद पोटात माझ्या मावेना कुठं जायचं अरे गाणगापूर चला तिकडे जाऊया आपलं चला आनंद पोटात माझ्या नरसोबाची वाडी राहिली की तिकडे जायचं चला हे जा तिकडे बाबा फसवतो सारखं माझ्या मावेना मावेना आनंद पोटात माझ्या मावेना गेलो रमापुरी जेठ घेतली दत्तांची वेळ गेलो रंबापुरी जेठ घेतली दत्ताची वेळ घेतली दत्तांची वेळ घेतली दत्ताची वेळ या भजनाची हौस पुरी होईना कशी होणार डोळ्याची हौस पुरी होईना
आणि चरणावरी मस्तक ठेवुनी आणि सुरुवात करतो जोगव्याला माया भवानी नारायणी अंबाबाई 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 अंबाबाईच्या नावाने 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 आहा तुळजा भवानीच्या नावाने नावाने आहा जोगवा मागुया जोगवा जोगवा मागुया जोगवा आहा! जोगवा मागिनायचा जोगवा जोगवा मागिनायचा जोगवा जोगवा मागिनायचा जोगवा जोगवा मागिनायचा जोगवा अनाथ निर्गुण प्रगटली भवानी उदगाई 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 उद उदगाई 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 उद मोहमैशासुर मर्दना लागुनी उदगाई 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 उद उदगाई 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 उद विविध तापाची करावया धारणी भक्ता लागोनी उद पावती निर्वाणी ऐसा जोगवा 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 मागिनायचा जोगवा जोगवा मागिनायचा जोगवा ए जोगवा 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 मागिनायचा जोगवा जोगवा मागिनायचा जोगवा आणि अंबाबाईच्या नावानं काय झालं निकम बंधू कोल्हापूर या भक्तानं अहो काय केलं अंबाबाईला दिलं बघा 201 रुपये दान अंबाबाई झाली प्रसन्न स्वामी स्वरूपानंदांचा आशीर्वाद छान भाग्यवंताच्या लेखानं भाग्यवंताच्या लेखानं धर्मवंताच्या नातवान धर्मवंताच्या नातवानं अंबाबाईच्या नावानं अंबाबाईच्या नावानं अंबाबाईच्या नावानं देवीच्या देवीच्या नावाविना देवीच्या देवीच्या नावाविना दैत्य मारुनी माळ मी घालीन उदगाई 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 उद उदगाई 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 उद हाती बोधाचा झेंडा मी घेईन हे धरईत. जोगवा 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 मागिनायचा जोगवा जोगवा मागिनायचा जोगवा जोगवा मागिनायचा जोगवा जोगवा मागिनायचा जोगवा हे अभिषेकाच्या सतत धारा दया दुधाचा तिथे निवारा तो करतो त्या मिळतो धारा तो सतीच्या वैभवा तो सतीच्या वैभवा ऐसा जोगवा 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 मागिनायचा जोगवा जोगवा मागिनायचा जोगवा हे जोगवा 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 मागिनायचा जोगवा जोगवा मागिनायचा जोगवा काजळ कुंकू कपाळी लाली दोन बाजूला दोन मशाली
दोन बाजूला दोन मशाली दोन बाजूला दोन मशाली सोन्या चांदीनं पालखी सजली 9 लाखाचं दागिनं ल्याली 9 लाखाचं दागिनं ल्याली 9 लाखाचं दागिनं ल्याली मानकरांनी पालखी धरली पाय घड्यानं अंबाई आली पाय घड्यानं अंबाई आली पाय घड्यानं अंबाई आली आणि अंबाबाई भक्ताला बोली होय देवीच्या नावाविना देवीच्या नावाविना देवीच्या नावाविना देवीच्या नावाविना हे करवीर काशी महालक्ष्मी म्हणतात अंबाबाईला त्याच बहिणीनं मान दिला बघा थोरल्या भावाला कोल्हापुरापासून 12 मैलावर आहे एक गाव त्या गावाचं नाव आहे बघा ज्योतिबा देवालय देवळाच्या मोर हाय तळ खेट घालणार भक्तांना कळ अहो चैत्र मंदी गर्दी होई रात्रंदिवसा गुलाल उधळून भाविक मनसी चांग बल देव ज्योतिबा चांगबल रे चांगबल देव ज्योतिबा चांगबल जोगवा मागीना ऐसा जोगवा मागीना ऐसा जोगवा ए जोगवा 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 मागीना ऐसा जोगवा मागीना ऐसा जोगवा हे हळदी कुंकू कमळी माळा वाजे संबळ गोंधळ मेळा हे उदय शब्द ऐकता बोलवतीच्या शिवा ऐसा जोगवा जोगवा मागीना ऐसा जोगवा मागीना ऐसा जोगवा हे जोगवा जोगवा मागीना ऐसा जोगवा मागीना ऐसा जोगवा नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा उदगाय कोटी मागे ज्ञानपुत्रा धरी सद्भाव अंतरच्या मित्रा संभ साचरा ऐसा जोगवा मागीना ऐसा जोगवा मागीना ऐसा जोगवा पंढरी रायाची आळंदी ज्ञानोबाची पंढरी रायाची आळंदी ज्ञानोबाची हे पंढरी रायाची आणि आळंदी बघा ज्ञानोबाची तुळजा भवानी तुळजापूरची आणि महालक्ष्मी बघा कोल्हापूर करवीर काशीची तशी पेठ बघा उत्तरेश्वर शंभो महादेवाची आणि 11 मारुती तेथे वास्तव्य करती काळ भैरवी आहे बघा त्यांच्या संगती तशी पावन बघा स्वामी स्वरूपानंदांची आणि पेन बघा अमलानंद महाराजांची स्वामींच्या शिष्याची आणि हेच मागणं आहे तुमचे पाशी आणि तुमचा आशीर्वाद असो या भजनी मंडळावरती देवीच्या नावाविना देवीच्या नावाविना देवीच्या नावाविना देवीच्या नावाविना
महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. ह्याच थोर संत परंपरेतील एक म्हणजे स्वामी स्वरूपानंद. स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या संजीवनी गाथेत म्हटलं आहे, अंतरी सद्भाव असेल जागृत तरी यंत्रहित स्वामी म्हणे. नमस्कार, मी वर्षा काळे, रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी. आज याच विषयावर माझे 4 विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळात संजीवन म्हणजे काय, तर संजीवन म्हणजे असे विचार की ज्यामुळे आपल्या अंतरंगात, मनात, बुद्धीत प्रेरणा आणि स्फुल्लिंग निर्माण होते. ज्या विचारांनी नवचैतन्याची निर्मिती होते असे विचार ते संजीवन विचार. नंतर विचार करायचा तर सद्भाव. सद्भाव म्हणजे काय, तर सद्भाव म्हणजे सदाचार. सद्भाव म्हणजे तारतम्यानं केलेली प्रत्येक कृती. सद्भाव म्हणजे सदाचार. स्वामी म्हणतात अंतरी सद्भाव. अंतरी सद्भाव म्हणजे काय, तर तुमच्या, आमच्या प्रत्येकाच्या अंतरंगात वसणारा असा तो सद्भाव. बरं, स्वामी अंतरी सद्भाव असं म्हणून स्वल्पविराम घेतात. माझ्या मते हा स्वल्पविराम तितका महत्त्वाचा आहे. ते म्हणतात अंतरी सद्भाव असेल जागृत असं म्हणतात. अंतरी सद्भाव असेल जागृत असं पटकन म्हणून सोडून देत नाहीत. माझ्या मते ह्या स्वल्पविरामामुळे जो अर्थात सूक्ष्म बदल होतो, तो बदल जरी सूक्ष्म असला तरी अर्थ हा लक्षात घेण्यायोग्य आहे. प्रत्येक माणसात सूर आणि असूर ही वृत्ती नांदत असते. यातल्या कोणत्या वृत्तीला आपण खतपाणी देतो आणि कोणती वृत्ती आपण अंगीकारतो यावर आपल्या साऱ्या जीवनाचं तत्त्व अवलंबून आहे. स्वामी आपल्याला मुळीच सांगत नाहीत की अंतरी सद्भाव निर्माण करा, कारण त्यांना हे पूर्णतः माहिती आहे की तुमच्या, आमच्या प्रत्येकाच्या अंतरंगात सद्भाव आहेच. ते आपल्याला सांगतात की हा सद्भाव तुम्ही जागृत करा. संत मंडळींचं कार्य हेच आहे. शेवटी निर्णय प्रत्येकाला घ्यायचा आहे की हा सद्भाव जागृत ठेवायचा की नाही. जो अंतरीचा हा सद्भाव जागृत ठेवून आपलं जीवन जगतो तो मानाचा धनी होतो, आणि जो हा सद्भाव बाजूला सारून जीवन जगतो तो अपमानाचा धनी होतो. पुढे स्वामी म्हणतात, आकाशी करू येते जाणं यंत्रयुगी, हिंडवी ती नौका सागराच्या पोटी, विद्युतद्वारा देती संदेश ते. ह्या विज्ञानानं झालेली प्रगती स्वामींना पूर्णतः ज्ञात आहे. एका क्षणात कठीणात कठीण गणिताची उत्तरं देणारी गणकयंत्र आज सहज उपलब्ध आहेत. आज आपण आवाजाच्या वेगालाही लाजवेल अशा स्वनातीत वेगानं धावणारी विमानं आहेत. ज्या सागराचा अथांग विशाल तळ एकेकाळी गूढ होता, तो तळ आज पाणबुड्यांनी अक्षरशः पिंजून काढला आहे. म्हणूनच या विज्ञानाची प्रगती वर्णिताना स्वामी पुढे म्हणतात, साधा या कल्याण नाना शोध जाण, लाविती विज्ञान शास्त्र वेत्ते. विज्ञानाच्या शास्त्रज्ञांनी हे सगळे शोध मानवाच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या सुखासाठी आणि कल्याणासाठी लावले. त्याचा उपयोग कसा करायचा हे मात्र आपल्यावर अवलंबून आहे. ग्रॅहम बेल, अलेक्झांडर फ्लेमिंग, आयझॅक न्यूटन अशा अनेक संत मंडळींनी समाजाचं आणि राष्ट्राचं कल्याण आणि हित डोळ्यासमोर साधून त्यांच्या अंतरीचा सद्भाव वापरून त्यांनी हे शोध लावले. पण आजकाल ज्यांच्या हाती ही शस्त्र येत आहेत त्यांच्यात ह्या सद्भावाचा अभाव असल्यामुळं दुसऱ्याचा जीव घेणं सोपं झालं आहे. आणि म्हणूनच रशिया युक्रेन किंवा इस्रायल गाझा हे प्रांत आज अस्थिर आणि अशांत बनले आहेत. तेव्हा संपूर्ण सजीव सृष्टीचं, संपूर्ण समाजाचं हित साधायचं असेल, त्या या विज्ञानाच्या आणि भौतिक विकासाच्या युगातही स्वामींसारख्या संत मंडळींचे विचार तुम्ही, आम्ही सगळ्यांनी अंगीकारले पाहिजेत आणि मनावर बिंबवलं पाहिजे. अंतरी सद्भाव असेल जागृत तरी यंत्रहित स्वामी म्हणे. धन्यवाद. केश कुंभार, पावस विद्या मंदिरची विद्यार्थिनी. माझा विषय आहे प्रभू श्री रामचंद्र समाजाचा एक आदर्श. स्वल्प विरामातही राम आहे, पूर्ण विरामातही राम आहे. स्वल्प विरामातही राम आहे, पूर्ण विरामातही राम आहे.
कुठे विश्रांती घ्यायची आणि कुठे थांबायचं हे समजून घ्यायला आयुष्य नावाच्या ओळीला खरा रामरूपी अर्थ आहे, खरा रामरूपी अर्थ आहे. भारत हा देश विविधतेने नटलेला आणि सांस्कृतिक देश म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये अनेक सण उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. याच सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे रामनवमी. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे भारतीय जनतेचे आधारस्तंभ आणि केंद्रबिंदू आहेत. प्रत्येकाच्या अंतःकरणात श्रीरामांचे नाव कोरलेलेच आहे. जय राम श्रीराम जय जय राम आणि राधे कृष्ण गोपाल कृष्ण या हृदयातून येणाऱ्या घोषणा याच्याच साक्षीदार आहेत. एखादा पुरुष सामाजिक, नैतिक, राजकीय तसेच कौटुंबिक मर्यादित राहूनही कसा उत्तम पुरुष बनू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीराम. आजही आपण दैनंदिन जीवनात राम या शब्दाचा वापर करतच असतो. राम राम. दोन गावातील व्यक्ती एकत्र भेटल्यास राम राम असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का आपण राम राम असं 2 वेळा का बरं म्हणतो? यामागे छान आणि रहस्यमय अशी कथा आहे. आपल्या मराठी बाराखडीमध्ये र हे अक्षर 27व्या क्रमांकावर येतं. त्यामध्ये आची जागा ही दुसरी असते आणि म हा 25व्या क्रमांकावर येतो आणि या 3ही अंकांची बेरीज केली की ती आपल्याला 54 मिळते. म्हणजेच संपूर्ण राम या शब्दाची बेरीज आपल्याला 54 मिळते आणि 54 अधिक 54 108 होतात. आपण जी जपमाळ वापरतो ती सुद्धा 108च मण्यांची असते आणि 2दा राम राम म्हटल्याने 108 मण्यांची माळ जपल्यासारखी वाटते, म्हणून आपण राम राम असे 2दा म्हणतो. रामराज्य. एखादं राज्य जर सुरळीत चालत असेल तर त्याला रामराज्य असं म्हणतात. राम नाम सत्य आहे. राम हेच पूर्वसत्य आणि राम हेच अंतिम सत्य, म्हणून माणसाच्या अंतिम समयी सुद्धा राम नामाचा जप केला जातो. तुम्हाला असा कधी प्रश्न पडलाय का की श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या नावाआधी लावण्यात येणाऱ्या श्रीच्या नंतर पूर्णविराम का बरं नसतो? कारण श्री म्हणजे श्रीयुचे संक्षिप्त रूप. श्रीयुत म्हणजे श्रीयुक्त. आपण भगवंताचेच एक अंश आहोत, पण साक्षात श्रीराम आणि श्रीकृष्ण हे भगवंतच होते, म्हणून त्यांच्या नावाआधी लावण्यात येणाऱ्या श्रीच्या नंतर पूर्णविराम नसतो. तसं पाहायला गेलं तर श्रीराम आपल्याला वेगवेगळ्या रूपात दिसून येतात. जसं की आई वडिलांच्या वचनाखातर 14 वर्ष वनवासात जाणारे राम, आपले संपूर्ण राज्य आपल्या भावाला सोपवून वनात जाणारे राम, शबरी भिल्लिणीची उष्टी बोरं खाणारा राम आणि दुसऱ्याचे काही नको म्हणून रावणाचे जिंकलेले राज्य त्याच्या भावाला परत करणाराही रामच. रामायणातील या सर्व प्रसंगावरून आपण श्रीरामांचे अनेक गुण अनुभवतो, जसं की आई वडिलांची सेवा, बंधुप्रेम, जातीभेद न मानणे, दुसऱ्याचे लुबाडून न घेणे आणि या सर्व गुणांचा जर आपण अभ्यास केला तर श्रीराम हे समाजाचे एक आदर्श होते असं आपल्या नक्कीच लक्षात येईल. उदाहरण घ्यायचं झालं तर आदर्श पुत्र. श्रीरामांनी आपल्या आईवडिलांच्या एका वचनाखातर आपले संपूर्ण राज्य आपल्या भावाकडे सोपवून ते वनात निघून गेले. आदर्श बंधू. आजही आदर्श बंधुप्रेमाच्या नात्याला श्रीराम आणि लक्ष्मणाची उपमा दिली जाते. आज आपण पाहतो की महानगरात वृद्धाश्रमांनी कधीच वेग पकडलाय, परंतु याची गरज आता आपल्याला गावातही भासते आहे. परदेशात तर आपण असे काही महाभाग पाहतो की जिथे आई वडिलांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या मुलांना कळवणारा जो कोणी माणूस असतो त्यालाच ती मुलं सांगतात, आम्ही पैसे पाठवून देतो, तुम्ही सगळं काय ते उरकून घ्या. इकडे येण्याची सुद्धा ते तसदीक येत नाहीत. अरे कुठे कुठे ते आपल्या पित्याच्या एका वचनाखातर आपले संपूर्ण राज्य आपल्या भावाकडे सोपवून वनात जाणारे राम आणि आपल्याच आई वडिलांना जगण्यासाठी बंधनं घालणारे आपण कुठे, याचं चिंतन आज करणं गरजेचं आहे. राम हे घरातील मोठे राजपुत्र, त्यामुळे अयोध्येचा राजा आता राम होणार होता. पण आपल्या आईच्या एका वचनाखातर आपलं संपूर्ण राज्य आपल्या भावाला मिळत आहे, म्हणून आपण वनात जायला नको असा विचार न करता ते स्वखुशीने वनात गेले. आणि आज आपण पाहतो ते सख्खा भाऊ पक्का वैरी असाच प्रकार आपल्याला दिसून येतो. पैसा अडका, जमीन जुमला यासाठी भाऊच भावाचा खून करतो अशा बातम्या आपल्याला सर्रास वाचायला मिळतात.
आपण जर न्यायालयात गेलो तर 50%हून जास्त खटले हे याच विषयावर आपल्याला आढळतील. अरे कुठे ते राम लक्ष्मणाचे बंधुप्रेम आणि कुठे आपण, याचे चिंतन आज करणं गरजेचं आहे. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांनी आपल्या धर्माच्या सगळ्या मर्यादा, सगळे नियम, सगळ्या अटी पाळल्या, म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात. राम हे ईश्वरी अवतार होते, पण तरीसुद्धा त्यांनी शबरी भिल्लिणीची उष्टीपोरं खाल्लीच ना. आणि आज आपण जात, धर्म, पंथ यांवरून मोठमोठ्या प्रमाणात भांडणं करत आहोत. माझा धर्म श्रेष्ठ, इतरांना तुच्छ लेखणे, असा प्रकार आज देशात चालू आहे. इतरांची सत्ता हडपणे, त्यांना लुबाडणे हे श्रीरामांच्या तत्वात बसत नाही. हे म्हणजे राम नाम जपना और पराया मालपना. अरे ज्या श्रीरामांनी दुसऱ्याचं काही नको म्हणून रावणाचं जिंकलेलं राज्य त्याच्या भावाला परत केलं, आणि त्याच श्रीरामांच्या भूमीत आपण जन्म घेऊन आज आपण काय करतोय याचा विचार आज सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे. श्रीराम हे आदर्श शत्रू होते. जेव्हा रावणाच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ विभीषण याने त्याला अग्नी देण्यास नकार दिला, तेव्हा श्रीराम म्हणाले, अरे मृत्यूनंतर वैरही संपते, तोही माझा भाऊच होता. तू जर त्याला अग्नी देणार नशील तर मी देतो. पण मित्रांनो, अशा या श्रीरामांचे आपण काही अंशात जरी गुण आपल्यामध्ये अंगीकारले तर खऱ्या अर्थाने आपण श्रीरामांचे पाईक होऊ असं मला वाटतं. म्हणून मी जाता जाता एवढंच म्हणेन, एकही नारा एकही नाम, एकही नारा एकही नाम, बोलो जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. दिवसापूर्वी झाली होती त्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आम्ही तिथेच त्याच वेळेला करतो, तसा तिथे केलाही होता. त्यातली एक छोटीशी आठवण सांगतो की तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांक देऊन झाला, आता प्रथम क्रमांक द्यायचा होता. तेव्हा मी त्या मुलांनाच विचारलं की प्रथम क्रमांक कोणाचा असेल. तेव्हा 4 ते 5 मुलींनी ह्याच मुलीकडे पाहिलं. मी म्हटलं अगदी बरोबर आहे, आणि ही मुलगी आमच्या पावशीच आहे. तर तिची अशी इच्छा होती की हे बक्षीस शिल्पाताईंनी तिला द्यावं. गौरी केतकर आल्यात का? ठीक आहे, आता पावश्य प्रेमदीबद्दलच करूया आपण. आज व्यासपीठावर आमच्या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन आहेत. आमचे उपाध्यक्ष श्रीयुत विनायकराव कुलकर्णी आहेत, आणि आमचे लाड सर आणि आमचे विद्यामंदिरचे शेलार सर आहेत. अशी सगळी मंडळी उपस्थित आहे. आणि आज मी तुम्हाला आमच्या संस्थेच्या उपक्रमाबद्दल सांगणार आहे. हे वर्ष स्वामीजींचं 50वे पुण्यतिथी वर्ष, म्हणजे 50वे पुण्यतिथी वर्ष म्हणून आम्ही एक मीटिंग घेतली होती. आणि त्या मीटिंगमध्ये जवळजवळ 13 उपक्रम करायचे आम्ही ठरवले. जवळजवळ 50-60 मंडळी, स्वामी भक्त मंडळी त्या मीटिंगला हजर होती. अनेक उपक्रम करायचे ठरले. सगळ्यांचे काही मी उपक्रम सांगत नाही, पण त्या उपक्रमामध्ये एक स्वामी भक्त विघ्नेश्वर अवचट म्हणून आमचे स्नेही हजर होते. तर ते म्हणाले की स्वामीजींचं जे चरित्र आहे, पावसचा प्रेमदीप आणि मोठं चरित्र, अशी 2 स्वामींची चरित्र आहेत. ही जर चरित्र आपण मुलांना अभ्यासायला दिली तर आधुनिक भारताचे जे खरे शिल्पकार मुलंच होतात, त्यांच्यावरच संस्कार घडणं आवश्यक आहे. म्हणून ही चरित्र आपण मुलांना वाटूया आणि त्यातनं परीक्षा घेऊया. त्यांची कल्पना आम्हाला संस्थेलाही एकदम आवडली. कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी ही कल्पना उचलून धरली. पण यावर्षी आम्ही काय केलं की एक तालुका, रत्नागिरी तालुकाच घ्यायचं ठरवलं.
कारण म्हटलं आधी ही कशी काय आपल्याला राबवता येते ते बघूया. तर रत्नागिरी तालुक्यातल्या 25 शाळांकडे जो आम्ही ॲप्रोच झालो, आम्ही त्यांना संपर्क साधला त्यांच्याशी आणि त्यांना असं विचारलं की ही अशी अशी आम्ही स्पर्धा घेणार आहोत, तर तुम्ही पुस्तकं किती मुलं वाचून उत्तरं द्यायला तयार आहेत. तर मला सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 1500 मुलांनी त्याला प्रतिसाद दिला. 25 शाळेतल्या 1500 मुलांनी या स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. 3 डिसेंबरला त्याची आम्ही परीक्षा घेतली आणि त्यातल्या 1313 मुलांनी परीक्षेला उत्तीर्ण झाले, म्हणजे परीक्षेला बसले 1500पैकी. या 1500 मुलांना संस्थेतर्फे पावसचा प्रेमदीप ही पुस्तकं वाटण्यात आली, जेणेकरून त्यांच्या घरोघरी पावसचा प्रेमदीप हे पुस्तक गेलं. आता ते घरातल्या 10 लोकांनी वाचलंच असेल आणि अनेकांना ते वाचायला देतील. हा एक स्वामींच्या चरित्राच्या वाचनाचा त्यांच्यावरही चांगला परिणाम होईल आणि मुलांवरही चांगला परिणाम होईल याची आम्हाला चांगली खात्री वाटते. कारण ते जे 3 डिसेंबरला आम्ही पेपर घेतले त्या बऱ्याचशा मुलांचे पेपर खरोखर वाचनीय आहेत आणि अनेकांना दाखवण्यासारखे सुद्धा आहेत. हस्ताक्षराच्या बाबतीत चांगलं आहे, व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि स्वामींबद्दल जी लिहिलेलं आहे त्यांनी ते फार कळकळीने आणि व्यवस्थित लिहिलेलं आहे. तर त्यामुळे हे आमची एक जी योजना आखली ती यशस्वी झाली. नंतर मोठं चरित्राचं पुस्तक आम्ही कॉलेज विद्यार्थ्यांना वाटलं, तर 5 कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यात भाग घ्यायची संमती दर्शवली आणि जवळजवळ 250 मुलांपर्यंत आम्ही पोचलो. 250 मुलांना ती मोठी चरित्राची पुस्तकं दिली आहेत आणि त्यांची परीक्षा आता या 22 जानेवारीला आम्ही घेणार आहोत. तर असा हा उपक्रम यंदा राबवला आहे, पण पुढच्या वर्षी आम्ही दुसऱ्या तालुक्यात जाणार किंवा आणखीन 2-3 तालुके घेणार आणि परत रत्नागिरी तालुक्यात येणार. पण असा हा जास्तीत जास्त महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवायचा आम्ही संस्था विचार करते, कारण जेणेकरून स्वामी सगळ्यांना माहिती व्हावेत. स्वामी सगळ्यांना माहिती व्हावे म्हणजे काय, तर स्वामी हे स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगले, हे मुलांच्यात बांधलं गेलं पाहिजे. नाही तर हल्ली आपल्याकडे आपण स्वतःसाठी जास्त जगतो, दुसऱ्यासाठी फार कमी वेळ देतो. तसं न होता आपला जो वेळ आहे त्यातला एक थोडा म्हणजे 24 तास जर आपण असले तर त्यातली 5-10 मिनटं तरी दुसऱ्यासाठी द्यावीत. ही एवढी जरी एक विचार सगळ्यांनी घेतला, दुसऱ्यासाठी द्यावं म्हणजे दुसऱ्याच्यासाठी मनाचा विचार करावा, दुसऱ्याच्याही मनाचा विचार करावा. कारण स्वामी हे कायम दुसऱ्याच्याच मनाचा विचार आधी करत आले. तेवढं जरी आलं तरी चांगलं होईल, या दृष्टीनेच ही योजना राबवली आहे. आता यात ज्यांना बक्षिसं मिळाली आहेत त्यांचं कौतुक आपण सगळ्यांनी मिळून करूया. मी श्री विघ्नहर अवचट यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. दहावी प्रथम क्रमांक राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालय कुर्धे हर्षदा राजेश चव्हाण हिला मिळाला आहे. ती आज येऊ शकली नाही, म्हणून तिचे मुख्याध्यापक उदयजी फडके इथे आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी तिचं बक्षीस स्वीकारावं. अरे 10वीत आहे ना. अवचट सर धन्यवाद.
11वी प्रथम क्रमांक अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी चारुदत्त विवेक महाबळ ह्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याला शिल्पाताईंनी बक्षीस द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि याचं वैशिष्ट्य असं की याचा पेपर ज्यांनी तपासला त्या बाईंनी विशेष याचं अभिनंदन केलं आहे. उत्कृष्ट अक्षर, एकही चूक उत्तरामध्ये नाही. याला 50 पैकी 47 मार्क मिळालेत. हा लेखी भाषेचा पेपर आहे, लक्षात ठेवा. हा अॅरिथमेटिकचा किंवा याचा पेपर नाही. आणि 12वी प्रथम क्रमांक रिया प्रदीप लिंगायत स्वामी स्वरूपानंद विद्या मंदिर पावस. मी आमचे उपाध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी तिला बक्षीस द्यावं. रत्नागिरी तालुक्यातनं 10वीला बोर्डाच्या परीक्षेत जास्तीत जास्त मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या मुलाला किंवा मुलीचाही आपण सेवा मंडळातर्फे सत्कार करतो. तो ह्यावर्षी ते बक्षीस पटवर्धन हायस्कूलची तन्वी कांबळे हिला जात आहे. तिची आई इथे आज आलेली आहे कारण ती मुंबईला आहे तिच्या परीक्षेकरता. स्वामी स्वरूपानंद पारितोषिक कै मीनाक्षरी वसंत देसाई यांच्या स्मरणार्थ 25,001 रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक मी नरेंद्र देसाई यांना विनंती करतो की त्यांनी तिला द्यावं. आणि तिला 98.80% पडलेत. फक्त विषयांचे म्हणजे ते खेळाचे वगैरे ॲड केलेले नाहीत. थोडा व्यावहारिक भाग. ज्या मुलांना आता आम्ही बक्षिसं दिली त्यांनी कृपया ऑफिसमध्ये जाऊन व्हाउचरवर सह्या कराव्यात.